सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. प्रत्येक विद्यार्थ्याशी समरसून वागणारे एका शाळेमध्ये एक शिक्षक होते. अभ्यासाव्यतिरिक्त सुद्धा ते मुलांच्या मनाशी संवाद साधायचे. त्यांच्या तासाला वर्ग हा अगदी हसत खेळत असायचा. एके दिवशी त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे ही की वर्गातील मुलांपैकी एक मुलगा गेले 2-3 दिवसापासून आनंदी दिसत नाहीये. तो सदैव दुःखी असतो. शाळा सुटल्यानंतर त्यांनी त्या मुलाला प्रश्न विचारला, बाळा, गेले 2-3 दिवस मी तुझ्याकडे बघतोय, तू पहिल्यासारखा आनंदी दिसत नाहीस. सतत कोणत्या ना कोणत्या चिंतेच्या ओझ्याखाली तू दबलेला दिसतोस. याचं काय कारण आहे हे जर तू मला सांगू शकलास तर तुझ्या त्या समस्येवरती मी नक्कीच काहीतरी उपाय देऊ शकेन. त्यावरती त्या मुलानं शिक्षकांना सांगितलं, सर, परवाच माझ्या एका परीक्षेचा निकाल लागला. त्यात मला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले, म्हणून खरं तर मी दुःखी आहे. पण त्याचबरोबर माझ्या घरामध्ये सुद्धा अलीकडे काही अडचणी वाढलेल्या आहेत. घरातील व्यक्तींची आजारपणं, काही आर्थिक समस्या, घरामध्ये चालले असलेले चढ उतार, या सगळ्या गोष्टींमुळे मी खरं तर अलीकडे दुःखी आहे. सरांनी त्या विद्यार्थ्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि ते त्याला म्हणाले की उद्या संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर तू माझ्या घरी ये. आपण सविस्तर या विषयावरती चर्चा करू. झालं. सरांच्या आज्ञेप्रमाणे दुसऱ्या दिवशी हा विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर सरांच्या घरी गेला. घरात आल्यानंतर सरांनी त्या विद्यार्थ्याला सांगितलं की मी तुझ्यासाठी आज लिंबू सरबत बनवणार आहे. सरांनी लिंबू सरबत बनवण्याचं सर्व सामान बाहेरच्या खोलीमध्ये आणून ठेवलं आणि ते त्याच्यासोबत गप्पा मारू लागले. त्याच्याशी गप्पा मारत असताना सरांनी लिंबू चिरलं, पाण्याच्या जारमध्ये पाणी भरलं आणि त्याच्यामध्ये लिंबू पिळलं. मग त्याच्यामध्ये थोडीशी साखर, थोडंसं मीठ देखील घातलं. ते सारं मिश्रण चमच्याने त्यांनी व्यवस्थित ढवळलं. सरांनी मग सरबत बनवत असताना त्या विद्यार्थ्याला सांगितलं की यातील चमचाभर सरबताची चव चाखून बघ. सर्व काही योग्य प्रमाणामध्ये आहे का ते तपासून बघ. सरांच्या सांगण्याप्रमाणे मग त्या मुलाने चमच्यामध्ये सरबत घेतलं आणि त्याची चव चाखून पाहिली. पुढच्या क्षणाला तो म्हणाला, सर, हे सरबत थोडंसं खारट झालेलं आहे. ह्याच्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त मीठ पडलेलं आहे. सर म्हणाले, असं होय, मग आपण एक काम करू, हे सरबत जर खारट झालेलं असेल तर हे सरबत आपण फेकून देऊया. तो मुलगा म्हणाला, कशासाठी? सर, या सरबतामध्ये थोडंसंच मीठ जास्त पडल्यामुळे ते खारट झालेलं आहे, म्हणून त्याकरता आपण हे अख्खं सरबत फेकून कशासाठी द्यायचं? त्यापेक्षा आपण या सरबतामध्ये थोडीशी साखर टाकूया, जेणेकरून हे सरबत पुन्हा एकदा गोड होईल. सर शांतपणे हसले आणि म्हणाले, बाळा, मलाही तुला हेच सांगायचं होतं. अरे, आपलं आयुष्य हे देखील सरबतासारखंच आहे. कधी कधी आयुष्यात असे प्रसंग येतात की ज्या वेळेला दुःख, संकट, वेदना, यातना सगळीकडनं चहूकडनं येतात. हे दुःख, हे संकट, ह्या वेदना, या यातना या मिठासारख्या खारट असतात. त्यामुळे आपल्या साऱ्या सरबताची चव बिघडून जाते. पण याचा अर्थ सारं सरबतच निरर्थक होतं का? तर मुळीच नाही. अशा वेळेला आपल्याला एकच गोष्ट करायची असते, त्या आयुष्याच्या सरबतामध्ये आनंदाचा गोडवा थोडासा वाढवायचा असतो. लिंबू आणि मिठाप्रमाणे आंबट, खारट अशा कितीही आठवणी, कितीही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये जरी आल्या तरी सुद्धा जर आपण योग्य प्रमाणामध्ये आनंद जर त्यामध्ये ऍड करू शकलो तर आपलं आयुष्य त्या सरबतासारखंच गोड होऊन जातं. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद, प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.